गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज खूप खुश आहे मी आणि कदाचित तुम्हाला त्याच्यावरून माझ्या चेहऱ्यावरून वगैरे आनंद माझा दिसतच असेल, कारण की आज मी माझ्या लाईफमधला एक छोटीशी गोष्ट माझ्यासाठी घेते आहे. छोटी आहे पण ती माझ्यासाठी खूप जास्त मोठी आहे आणि मी त्याच्यासाठी खूप मेहनत केली आणि स्वतःच्या कमाईतून, स्वतःच्या पैशातून घेतलं आहे. स्वकष्टातून असं बोलू शकतात आपण, स्वकष्टातून घेतलेला आहे. अशी काही गोष्ट आहे. मला खूप दिवसापासून इच्छा होती. माझ्या लाईफमधला माझा सगळ्यात फोन पहिला होता एक छोटा नोकियाचा भेटायचा आपला, जो बटनावाला असायचा. सगळ्यात जो 12वीला आय थिंक माझ्याकडे होता, तो 11-12ला असताना तो माझ्याकडे होता. पप्पांचा होता तो जुना, तो मी यूज करत होते. सो तो सगळ्यात लाईफमधला पहिला मोबाईल होता माझ्याकडे आणि तोच मी यूज करत होती बऱ्याच वर्ष. 2-3 वर्ष मी तो यूज केला, पप्पांचा जुना मोबाईल. आणि त्यानंतर सगळ्यात पहिला स्क्रीन टच मोबाईल म्हणजे हा माझ्या लाईफमधला होता, जो की सेकंड इयरला, मे बी फर्स्ट इयर और सेकंड इयरला, म्हणजे जेव्हा मी डिग्रीच्या फर्स्ट इयरला की सेकंड इयरला होते आणि हॉस्टेलला राहायचे ना तेव्हा. सो तेव्हा म्हणजे असं होतं की मग कॉल्स वगैरे हे ते आणि त्याच्यातही होते, पण मग थोडंसं अपग्रेड म्हणून मग, आणि पप्पांनी पण मला मग ठीक आहे घे म्हणून बोलले होते. सो मला पप्पांनी तेव्हा सगळ्यात पहिला मोबाईल घेतला होता. सॅमसंगचा जो चॅम्प आला होता ना छोटासा, जो की ब्राऊन कलरमध्ये होता, एकदम भारी एवढासाच मोबाईल होता तो. स्क्रीन टच होता, चॅम्प, सॅमसंग चॅम्प म्हणून होता, जो की माझ्याकडे ब्राऊन कलरचा होता. त्याच्यातही खूप छान छान कलर आले होते तेव्हा, पिंक वगैरे असे कलर होते. मी जो ब्राऊन घेतला होता एवढाच साईजचा होता तो माझा सगळ्यात पहिला स्क्रीन टच मोबाईल आणि स्वतःचा पहिलाच. त्याच्या आधी मी पंचाच यूज करत होते, तो जो की बटनांचा होता आणि तो सगळ्यात पहिला माझा मोबाईल होता. मग त्यानंतर असंच थोडं चेंजेस तो मी 2-4 वर्ष वापरला चांगला, पूर्ण डिग्री होईपर्यंत माझ्याकडून तो यूज झाला. त्यानंतर मग थोडंसं बेबी त्याचं ते पहिलं असायचं ना, मागचं साईडचं बॅटरी काढायची असली की मागचं साईज यूज करायला लागायचे. त्यामुळे ते काढून घालून ते ओपन करून ते ढिल्लं होऊन गेलं आणि ते खराब झालं नंतर. त्यामुळे तो मोबाईलही खराब झाला तेव्हा. तो 2-4 वर्ष तो वापरला आणि तो पहिला स्क्रीन टच मोबाईल माझ्या पप्पांनी घेऊन दिला होता असं ॲक्च्युली. आणि त्यानंतर मी थोडी इमोशनल, मी खूप जास्त आहे आणि मला माझ्या पप्पांचं नाव काढलं की माहीत नाही, फक्त मला रडायला येतं, मला बोलायला सुचत नाही त्या गोष्टी. तो पहिला मोबाईल. त्यानंतर सेकंड मोबाईल मग तो खराब झाला. त्यामुळे मग त्यानंतर मग ते थोडे मोठे साईजवाले स्क्रीन टच मोबाईल यायला लागले. तेव्हा मी काहीतरी कार्बनचा घेतला होता, मे बी ते कार्बन वगैरे आलेले आहेत आणि स्वस्तात मस्त होते. त्यामुळे मग तेव्हा मी तो घेतला होता. जो चॅम्प होता तो 6-6.5 हजाराला काहीतरी होता तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग कार्बनचे वगैरे मग मी तो 9-10 हजार, 8-9ला मे बी तो घेतला होता आणि खूप मोठा ना, मग असं वाटायचं हा बाबा हा मोठा मोबाईल आहे, मग कार्बनचा घेतला. सो तो काय मला टिकला नाही आणि त्याचे एक्सचेंज मी बऱ्याच वेळा तो रिपेअर केला, हे केलं ते केलं, मग तो मला काही अजिबातच टिकला नाही. 2 वर्ष, 1 वर्ष पण मे बी तो टिकला नाही. आणि त्यानंतर मग सुशांतलाच विचारून वगैरे, सुशांतचा तेव्हा नोकियाचा मोबाईल होता, जो आता मला त्याचं आठवत नाही एक्झॅक्ट काय नाव होतं, नोकिया लुमिया होता सुशांतकडे. आणि मग तेव्हा मला ते बोललेत की मग तू पण हाच घे, नोकियाचा चांगला आहे. मग त्याच्यात तेव्हा मायक्रोसॉफ्टचा आला होता, तो मायक्रोसॉफ्टचा मी घेतला होता. ब्ल्यू कलरमध्ये घेतला होता. त्यात पण कलर होते, ऑरेंज, ब्ल्यू असे वेगवेगळे कलर होते. सो तेव्हा मी ब्ल्यू कलरचा तो नोकियाचा घेतला होता. तो बऱ्याच वर्ष वापरला, लग्न होईपर्यंतही तोच वापरत होती. जेव्हा आम्ही गोव्याला गेलो तेव्हा तो मोबाईल फुटला होता. ती गोव्याची स्टोरी तर वेगळी आहे, ते तुम्हाला मी नंतर कधीतरी लाईफमध्ये कधीतरी सांगेन. सो ती एक वेगळी स्टोरी आहे आमची. आणि त्यानंतर मग तो मोबाईल तेव्हा फुटला, तेव्हाही रिपेअर करून घेतला, पण नंतर मग तो गेला. त्याच्यानंतर मग सुशांतनेच मला MIचा मोबाईल घेऊन दिला होता, व्हाईट कलरचा होता, जो की तेव्हा तोही MIचा घेतला होता. MI आता मला आठवत नाही एक्झॅक्ट कोणतं मॉडेल होतं. सो तो MIचा घेतला. त्याच्यानंतर मग हा जो OnePlus घेतला MI नंतर. लास्ट मोबाईल माझा OnePlus होता. OnePlus मला आता 3 ते 4 वर्ष मी टिकवला आणि फायनली मी आज माझ्या लाईफमधला एकदम ड्रीम म्हणू शकतो, कारण की प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या लाईफमध्ये एखादा तरी असा आयफोन असला पाहिजे
किंवा असं काहीतरी स्वप्न असतात प्रत्येकाची, माझ्याकडे ही गाडी असली पाहिजे, या ब्रँडची गाडी असली पाहिजे, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तसंच छोटंसं एक स्वप्न बघितलं होतं. म्हणजे माझी इच्छाही नव्हती कधी मी असं स्वप्न बघेल आणि मी हे पूर्ण करेल. आय डोंट नो व्हाय, पण जेवढं कसं असतं ना आपलं, पण आता मी स्वतः कमवत होते, सो मला वाटलं की ठीक आहे आपण घेऊ शकतो. आणि मेन म्हणजे क्वालिटी ही चांगली मेंटेन राहता येईल माझ्या व्हिडिओची वगैरे, त्यासाठी मी विचार केला की ठीक आहे आपण घेऊया. फायनली माझ्या लाईफमध्ये माझ्या पेमेंटमधून मे बी ही सगळ्यात मोठी गोष्ट मी घेतली असेल. कारण की आतापर्यंत ठीक आहे, लास्ट टाईम मी लॅपटॉप घेतला होता. जे आहेत म्हणजे मोबाईलमध्ये इन्व्हेस्टमेंट ही फर्स्ट टाईम माझ्या मोबाईलमध्ये एवढे मी पैसे घालवले आहेत. आणि फायनली तो घरी आला. आता बिग बिलियन डे सेल चालू होता, बिग बिलियन डील, सो त्यामध्ये मी बुक करून टाकला. आणि म्हणजे आमचं किती सुशांतचं आणि माझं बऱ्याच महिन्यांपासून, वर्ष बोलते, बऱ्याच महिन्यांपासून चाललं होतं की ठीक आहे आपण घेऊया का. सुशांत बोलला ठीक आहे तुला घ्यायचं असेल तर तू घे आणि काही प्रॉब्लेम नाही. सो आम्ही नेहमी असं विचार करून ठेवायचं की आता या सेलला घेऊया, पुढच्या सेलला घेऊया, मग असं सारखं चाललं होतं आमचं. सो फायनली 17 जेव्हा लॉन्च झाला आत्ता, त्यामुळे याची थोडीशी प्राइसिंग आणि डील्स वगैरे चांगल्या भेटल्या आम्हाला. आणि फायनली आम्ही iPhone 16 256 GB घेतलेला आहे, जो की हा आहे. आणि कलर म्हणाल तर मला पर्सनली ते पर्पल कलर नव्हता पाहिजे, आणि पर्पल आणि तो पिंक, ते दोन्हीही कलर मला नव्हते पाहिजेत. एक तर माझं चाललं होतं की व्हाईट किंवा हा घ्यायचा आहे, याला काहीतरी कलरचं नाव आहे, आता हा माहीत नाही मला कलरचं एक्झॅक्ट नाव, सी ग्रीन कलर आहे पण त्याचं वेगळं काहीतरी नाव पण आहे त्याच्यात. सो व्हाईट किंवा हा कलर घ्यायचा आहे असं माझं चाललं होतं. सो फायनली हा डन केला, कारण की व्हाईटही कॉमन आहे. सो म्हटलं की फायनली iPhone 16 256 GB मी घेतलेला आहे, जो की छान डीलमध्ये भेटला आहे. माझा रिप्लेस केला आहे मी. आणि सो येस, हॅपी आहे. आणि लाईफमध्ये खरंच खूप म्हणजे ठीक आहे यार, आपण कमवतो आहे तर आपल्या थोड्याशा आनंदासाठी किंवा थोड्या काही चांगल्या गोष्टींसाठी आपण हे स्पेंड केले पाहिजेत. आणि येस, सो फायनली मी iPhone 16 घेतलेला आहे. खरं तर iPhone 15च माझं चाललं होतं आत्ता. म्हणजे आमचं लास्ट ह्या डीलच्या म्हणजे जी आता ऑफर आलेली, या ऑफरच्या आधीपर्यंत आमचं iPhone 15 आम्ही 2-3 वेळा शॉपमध्ये पण जाऊन बघितलं, विजय सिल्क्सला जाऊन बघितलं, रिलायन्सला जाऊन बघितलं, क्रोमामध्ये जाऊन बघितलं, पण तिकडे आम्ही नेहमी iPhone 15च बघायचं गेलं तर. तिकडे काय असं आमचं ठरलेलं नव्हतं की iPhone 16 घ्यायचा, तर आम्ही iPhone 15च बघत होतो. पण फायनली काय माहिती डील याच्यावर चांगली भेटली आम्हाला मे बी. आणि थोडेसे म्हटले चला थोडे जातील, पण मग अपग्रेडेड मोबाईल भेटेल आपल्याला. सो त्यामुळे मग आम्ही फायनली 16 केलेला आहे. आणि तो मी 2-4 दिवस झाले बुक केला आहे, आज आला आहे. आणि येस, सो हॅपी आहे, आनंदी आहे, मग खूप चांगलं वाटतं आहे. आणि येस, फायनली स्वतःच्या कमाईतून iPhone घेतलेला आहे. आणि तोही काही EMI वगैरे न करता घेतलेला आहे. म्हणजे माझं ठरलेलं होतं करायचं तर नो कॉस्ट, म्हणजे EMI नाही करायचा, डायरेक्ट घ्यायचा तर. त्यामुळे एवढ्या वर्ष आम्ही थांबलो खरं तर. नाहीतर मागच्या वर्षीच आमचं चाललं होतं की 15 घेऊया का, मागच्या दिवाळीच्या वेळेस वगैरे 15 घेऊया का. पण मग तेव्हा असं वाटलं की नको, आपण थांबूया आणि डायरेक्टच घेऊया. मग त्यामुळे आज ही वेळ आली आणि फायनली तो घेऊन टाकला. आणि येस, खूप जास्त बडबड केली मे बी मी आता. चला, आता कसं वाटलं आहे तुम्हाला. आता याच्यासाठी मला मेन सगळ्यात पहिलं, कारण की माझ्याकडून खूप वेळा मोबाईल पडतो, जो की लास्ट टाईम माझा OnePlusचा जो आहे ना त्याचा किस्सा आहे. 3 मी डिस्प्ले चेंज केले. असं अजूनही कोणीकडे कोणासोबत घडलं नसेल मे बी, पण माझ्यासोबत घडलं आहे. 3 वेळा मी डिस्प्ले चेंज केला आहे. आणि फायनली तो गेला आता. तो तर खरंच त्याने खूप छान मला मदत केली आहे व्हिडिओ वगैरे बनवायला, याला त्याला सगळ्या गोष्टींना. सो येस, पण अपग्रेड व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीत, आणि तसंच आपण होत असतो. आणि छान वाटतं आहे. आता याच्यासाठी पहिलं मला स्क्रीन गार्ड, मोबाईलचं कवर, आणि मला हे पण घ्यायचं राहिलं आहे, आपलं चार्जर. पिन आलेली आहे मला त्याच्यासोबत, पण चार्जर नाही आलं आहे, ॲडॅप्टर. सो
ॲडॉप्टर मी लवकरच मागवेल ऑनलाईन, तेही कदाचित ऑनलाईनच मागवेल मी. सो ह्याला पहिला कवर बसून घ्यायचा, नाहीतर काही खरं नाही याचं पण. सो चला भेटूया आपण. ब्लॉग इथेच एंड करते. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.